हा माझा भाचा सर्वेश असा कोपऱ्यात जाऊन का रडतो आहे पूर्ण व्लॉग बघा म्हणजे आपल्याला समजेल. तर नमस्कार मंडळी, मी आज दीदीला आणि भाच्याला सोडायला निघालो आहे लातूरला. भाचा दिवाळी सुट्टीसाठी आला होता, 8 दिवस राहिला, परंतु आता तो निघतोय त्याच्या गावाला. दिवाळी सुट्टीला मामाच्या गावाला आला होता, त्याचं मन इथं रमलेलं आहे, त्यामुळे तो आता त्याच्या लातूरला जायला नको म्हणतोय. लातूरला जायचं, चला चल लातूरला सोडतो की तुला. मग कुठं राहायचं? तिथंच राहायचं. शेवटी कसा वाचा तयार झाला. जाताना आजोबाच्या पाया पडला, नंतर आजीच्या पाया पडला. त्याला आजी आजोबांनी हातात काही पैसे दिले, त्याने तो घेतले आणि त्याच्या आईकडे दिले. मी सर्व बॅग घेऊन बाहेर निघालो. गाडीच्या डिक्कीत सर्व सामान ठेवले. निघताना सर्वेशने आजी आजोबाला टाटा केला आणि आम्ही पुढे निघालो. जाताना गाडीमध्ये मी पेट्रोल भरलं आणि निघालो. हा सर्वेश रुसून बसला होता कारण त्याला लातूरला जायचं नव्हतं. मी मस्त गाणे ऐकत ऐकत ड्रायव्हिंग करत होतो. माझा भाऊ मुन्ना पण माझ्यासोबत या ठिकाणी लातूरला येत होता. दिवाळी संपली होती, पण हा पावसाळा काय संपायचं नावच घेत नव्हता. बाहेर या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालं होतं. पावसाळा 4 महिने असतो, परंतु यावर्षी 6 महिने झालं तरी हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. ही आमच्या शेजारची बबली पण सर्वेशला आणि दिदीला सोडायला आमच्यासोबत लातूरला येत होती. अशामध्येच औषधाच्या जवळ आल्यावर पाऊस चालू झाला. थोडं पुढे आलो तर तिथं पुढे आल्यानंतर पाऊस नव्हता आणि नंतर लातूर शहरामध्ये आलो तर इथं पाऊस होता. आम्ही येताना ऊन पावसाचा खेळ चालूच होता. शेवटी आम्ही आलो लातूरला दिदीच्या घरी. भातचा सर्वेश गाडीतून उतरताना रडत होता. तो एका अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन रडत बसला. हे बघा, हो की तर. काय करत आणखी काय करायचं काय? नंतर त्याला मी लाडीगुडी लावून थोडेफार फटाके दिले आणि त्याला शांत केलं. मग बसला फटाके उडवत. आम्ही नाश्ता व चहा घेतला आणि निघालो. जाताना सर्वेशने आनंदाने आम्हाला टाटा केला. मी पण सर्वांना पुन्हा येतो म्हणून निरोप घेतला. सायंकाळचे 4 वाजले होते. शहरात ट्रॅफिक झालं होतं. हळूहळू वाट काढत आम्ही लातूर सोडलं. पुन्हा औषधाजवळ आल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस इतका मोठा होता की पुढचं काहीच दिसत नव्हतं. खरंच यावर्षी पावसानं कहर केला होता. मी तर पहिल्यांदा दिवाळीमध्ये असा पाऊस बघत होतो. यावर्षी शेतकऱ्याचे पण खूप नुकसान केले या पावसाने. बघत बघत आम्ही आलो उजनीला. इथे एका हॉटेलवर थांबलो आणि इथं सर्वांनी म्हणून आम्ही बासुंदी घेतली, घरीही काही पार्सल घेतली आणि पुढे निघालो. सायंकाळचे 6:30 वाजले तेव्हा आम्ही तुळजापूरला आलो आणि तिथून मी घरी आलो.